नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. तामिनी घाटात मित्रांनीच केला तरुणाचा निर्घृण खून. 6 तासात माणगाव पोलिसांचा गुन्हा उघड. तामिनी घाट परिसरातील सिक्रेट पॉइंट जवळ आढळून आलेल्या अज्ञात तरुणाच्या निर्घृण हत्येचा गुन्हा माणगाव पोलिसांनी अवघ्या 6 ते 8 तासात उलगडत 2 आरोपींना अटक केली. एक फरार. पैशाच्या वादातून मित्रांनीच तरुणाचा गळा ओढून व कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. 2 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. एक साथीदार आरोपी फरार आहे. त्याचा तपास पोलीस घेत आहेत. माणगाव पोलीस ठाण्यात रात्री 11 वाजता अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदारांची माहिती, मिसिंग व्यक्तीच्या नोंदी तपासून पोलिसांनी अज्ञात मृताची ओळख पटवली. मृताचं नाव आदित्य गणेश भगत, वय 22, राहणार साई रेसिडेन्सी, फ्लॅट नंबर 105, सेक्टर 7, इंद्रायणी नगर, भोसरी, पुणे. मूळ राहणार चोबी पिंपरी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर असल्याचं निष्पन्न झालं. प्रकरणातील आरोपींची नावं अनिकेत महेश वाघमारे, वय 26, राहणार हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे. तुषार उर्फ सोन्या शरद पाटोळे, वय 24, राहणार कर्वेनगर, पुणे यांना पोलिसांनी अटक केली. उर्वरित तिसरा आरोपी प्रज्वल उर्फ सोन्या संतोष हंबीर, राहणार वारजे माळवाडी, पुणे हा फरार असून त्याचा तपास पोलीस घेतात. या गुन्ह्याचा पुढील तपास माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे व त्यांचे पथक फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले. फिर्यादी व त्यांचे सहकारी सनसवाडी गावच्या हद्दीतील सिक्रेट पॉइंट परिसरात ओपन प्लॉटची पाहणी करत असताना 25 ते 30 वयोगटातील एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. धारदार शस्त्रानं डोके, गळा व खांद्यावर वार केल्याचे खुणा दिसून आल्यानं खुनाचा संशय व्यक्त करण्यात आला. हा तपास रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवकरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे, श्रीवर्धन विभाग तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद कोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धांत किरवले, नरेंद्र बेलदार यांच्यासह पोलीस हवालदार फडताडे, घोडके, वर्तक, लाने तसेच पोलीस शिपाई कांबळे, पठाण, तांदळे, त्रिभुवन लांडे यांनी विशेष परिश्रम घेत तपास केला. पोलीस तपासात उघड झाले की आदित्य भगत व 3 आरोपी इनोवा क्रिस्टा कार MH12 XM 9448 मधून पुण्याहून तामिनी घाट मार्गे महाबळेश्वर इथं फिरण्यासाठी निघाले होते. तामिनी घाटात आल्यानंतर पैशाच्या वादातून आरोपींनी आदित्यच्या गाडीमध्ये चोरीने गळा वळला. त्यानंतर सनसवाडी गावच्या हद्दीतील सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्यालगत मोकळ्या जागेत नेऊन कोयत्यानं डोळे व गळा हातावर वार करून त्याचा निर्घृण खून केला.